पुत्रदा एकादशी महत्त्व. नमस्कार श्रोते हो. आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यातही वर्षातून 2 वेळा येणारी पुत्रदा एकादशी ही विशेष मानली जाते. ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीची अपेक्षा आहे किंवा ज्यांना आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे, त्यांच्यासाठी ही एकादशी वरदान ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी म्हणजे काय, ती कधी साजरी केली जाते, तिची पूजाविधी आणि त्यामागची पौराणिक कथा हेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. पहिली पौष महिन्यात म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आणि दुसरी श्रावण महिन्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये. पुत्रदा म्हणजेच पुत्र देणारी. प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने सुसंस्कारी आणि निरोगी अपत्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. यामागे एक पौराणिक कथाही आहे. प्राचीन काळी भद्रावती नावाच्या नगरीत केतुमान नावाचा राजा राज्य करत होता. त्याची राणी शैव्या होती. राजाकडे सर्व काही होते, धन दौलत आणि ऐश्वर्य, पण त्याला मूल नव्हते. यामुळे राजा आणि राणी खूप दुःखी असत. एकदा राजा दुःखात असताना जंगलात गेला. तिथे त्याला काही ऋषीमुनींचा आश्रम दिसला. राजाने ऋषींना विचारले, तेव्हा ऋषींनी त्याला पौष शुक्ल पक्षातील एकादशीचे म्हणजेच पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने आणि राणीने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केले. या व्रताच्या पुण्यामुळे त्यांना एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. तेव्हापासून या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीचा एक संकल्पही आहे. सकाळी या एकादशीला संकल्प करावा. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूसमोर व्रत करण्याचा संकल्प करावा. चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. देवाला फळे, फुले आणि विशेषतः तुळशीची पाने अर्पण करावीत. तुळशीशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही. पण एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये. त्यामुळे आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावीत. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. या दिवशी शक्य असल्यास निर्जला किंवा फलाहार करून उपवास करावा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला ब्राह्मणांना दान देऊन किंवा गरजूंना भोजन देऊन उपवास सोडवावा. या दिवशी तामसिक भोजन म्हणजेच कांदा लसूण टाळावे. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नये. ज्यांना अपत्य आहे त्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी हे व्रत करावे. तर श्रोते हो, अशी आहे ही महिमा असलेली पुत्रदा एकादशी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा.